नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन वर्षामध्ये कोणत्या 5 राशींवर महालक्ष्मीची कृपा होणार आहे याबद्दल माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 2025 या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये 5 राशींसाठी असणार आहे लक्ष्मीनारायण योग. अर्थात महालक्ष्मीची कृपा त्यांच्यावर होणार आहे. त्यांना यश मिळणार आहे, धनलाभ होणार आहे. पैसा त्यांच्या घरामध्ये येणार आहे. पण कोणत्या आहेत अशा 5 राशी आणि असं काय घडणार आहे 2025 मध्ये? कोणत्या प्रकारचा लाभ या राशींना मिळणार आहे? चला जाणून घेऊया. नवीन वर्ष सुरू होणार म्हटल्यावर प्रत्येकाच्याच आशा उंचावलेल्या आहे, बरोबर? मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नक्की काहीतरी नवीन घडेल अशी आशा प्रत्येकाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 2025 या वर्षाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 5 राशींना लक्ष्मीनारायण योगाचा लाभ होणार आहे. यशाचं गबाड मिळणार आहे असं भाकीत ज्योतिष तज्ज्ञांनी वर्तवलंय. मग त्या राशी कोणत्या आहेत सांगते ऐका. लाभ होणाऱ्या राशीमध्ये सगळ्यात पहिली रास आहे मिथुन रास, दुसरी रास आहे कर्क रास, तिसरी रास आहे कन्या रास, चौथी रास आहे वृश्चिक रास आणि पाचवी रास आहे मीन रास. आता या 5 राशींना नक्की लाभ कशा प्रकारचा होणार आहे ते एक करून जाणून घेऊया. पण सगळ्यात आधी हा लाभ कशाचा असणार आहे तेही जाणून घेऊ. नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये बुध आणि शुक्राचा संयोग होणार असल्याने लक्ष्मीनारायण योग तयार होतोय. लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे ह्या 5 राशींना जबरदस्त लाभ मिळणार आहे. या राशीवर महालक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे. यांची सर्व कामं सहज पार पडणार आहेत. सगळ्यात आधी बोलूया मिथुन राशीबद्दल. वर्ष 2025 मध्ये तयार होत असलेला लक्ष्मीनारायण योग हा मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. नवीन वर्ष तुमच्यासाठी अनेक सकारात्मक बदल घेऊन येईल आणि 2024 मध्ये राहिलेली अपूर्ण कामं सुद्धा हे वर्ष पूर्ण करेल. स्वतःच्या मालकीचं घर, मालमत्ता यामध्ये गुंतवणूक केली जाईल, ज्याचा भविष्यात लाभ होईल. लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना करिअरमधील प्रगतीसाठी चांगल्या संधी सुद्धा मिळतील. कौटुंबिक जीवनही चांगले राहील आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देतील. पुढची रास आहे कर्क रास. लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना 2025 मध्ये पैशाशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळेल आणि कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदेल. आयुष्याच्या प्रत्येक पावलावर नशीब तुमच्या सोबत आहे असं वाटेल, ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुद्धा प्रगती घडून येईल. नवीन वर्षात चालू असलेल्या समस्यापासून तुम्हाला दिलासा मिळेलच, तुमचा आनंदही वाढेल. तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमची इच्छा नवीन वर्षात पूर्ण होऊ शकते. याशिवाय घरामध्ये काही शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. या कालावधीत आपण मित्र आणि प्रियजनासह अविस्मरणीय अशा सहलीचा आनंद घेताना सुद्धा दिसाल. कन्या रास. वर्ष 2025 मध्ये लक्ष्मीनारायण योगाचा शुभ प्रभाव कन्या राशीच्या लोकांवरही दिसणार आहे आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहे. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला मोबदला मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला घर किंवा वाहन घ्यायचं असेल तर तुमची इच्छा पूर्ण होताना दिसेल. नोकरी शोधणाऱ्यांसाठी करिअर उंचीवर जाईल, चांगली प्रगती होईल. लक्ष्मीच्या कृपेने पैशामुळे रखडलेली कामं 2025 मध्ये पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याची काळजी वाटत असेल तर ती चिंता दूर होईल आणि तुम्हाला उत्साही वाटेल. आता वळूया वृश्चिक राशीकडे. 2025 मध्ये तयार होत असलेल्या लक्ष्मीनारायण राजयोगाचा लाभ हा वृश्चिक राशीला सुद्धा होणार आहे. या राशीच्या लोकांना पैसे कमवण्याचे नवीन मार्ग मिळतील. इतकंच नाही तर पैशाची चांगली बचत सुद्धा होऊ शकेल. व्यावसायिक नवीन वर्षामध्ये त्यांच्या प्रतिस्पर्ध्यासाठी एक मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून उदयास येतील. अर्थात काय व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा हे वर्ष चांगलं असणार आहे. नवीन कल्पनावर काम करायला तुम्हाला आवडेल, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या वाढीस मदत होईल. एकंदरीतच वृश्चिक राशीच्या लोकांची चांगली प्रगती होईल. नोकरदार लोकांचा नवीन वर्षामध्ये अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगलं पटेल. चांगले संबंध प्रस्थापित होतील. करिअरच्या प्रगतीसाठी सुवर्ण संधी तुम्हाला 2025 मध्ये मिळेल. नवीन वर्षामध्ये शुभ योगाच्या प्रभावामुळे तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि तुम्हाला अनेक खास लोकांशी संवाद साधायला मिळेल. तुम्हाला वेळोवेळी लाभ मिळताना दिसतील. आता वळूया लाभ होणाऱ्या शेवटच्या राशीकडे अर्थात मीन राशीकडे. मीन राशीच्या लोकांना सुद्धा लक्ष्मीनारायण योगाचा चांगला लाभ होताना दिसणार आहे. नवीन वर्ष 2025 मध्ये तुमचा कल धार्मिक कार्याकडे असेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या कामाचा पुरेपूर आनंद घ्याल, ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. या कालावधीत तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा लाभ सुद्धा मिळताना दिसेल आणि कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी मिळू शकते व नवविवाहित लोकांच्या घरी नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे. तर अविवाहितांसाठी चांगलं स्थळ सुद्धा येऊ शकतं. एकंदरीतच मीन राशीसाठी सुद्धा नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन वर्षामध्ये कोणत्या 5 राशींवर महालक्ष्मीची कृपा होणार आहे याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.